आता महायुतीत कुठे काय ताणतणाव सुरू आहेत ते आपण पाहणार आहोत आणि त्याची आजची सुरुवात अर्थातच अजितदादांपासून करूया। लाडकी बहीण योजनेचं श्रेय घेण्यासाठी आता महायुतीत चढाओढ सुरू झाली आणि या कामात उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं शिवसेना म्हणजे शिंदेंची शिवसेना आणि भाजपवर कुरघोडी केली आहे असं म्हणण्याचं कारण राष्ट्रवादीनं लाडकी बहीण योजनेची नवी जाहिरात प्रसिद्ध केली आहे आणि या अतिशय भावनिक जाहिरातीत ना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिसतात ना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिसतात, ते फक्त उपमुख्यमंत्री अजितदादा पवार। योजनेच्या नावात सुद्धा अजितदादांची लाडकी बहीण योजना असा उल्लेख करण्यात आलाय आणि यावरून शिंदेंच्या शिवसेनेकडून नाराजी व्यक्त करण्यात येते, मवियाकडून टीका केली जाते, तर पक्षाच्या चौकटीत बसून योजनेचा प्रचार केला जातोय अशी प्रतिक्रिया कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे। हे सगळे क्रेडिटचा प्रश्न आहे। सरकारचे पैसे, आमच्या टॅक्समधून गेलेले पैसे, कधी ह्याच्या नावावर तर त्याच्या नावावर, कधी ती घोषणा आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, ती उपमुख्यमंत्री लाडकी बहीण योजना नाही। त्यांच्यात काय ते मी केलं तू केलं तू केलं मी केलं मी केलं तू केलं तू केलं मी केलं हेच चालू आहे। ही योजना कुणाच्या नावाने? मुख्यमंत्र्यांच्या नावाने। ज्या वेळेस पक्ष म्हणून तिन्ही पक्ष वेगवेगळ्या पद्धतीने प्रचार करतात, प्रत्येक योजनेला पक्षाच्या बाजूने वेगवेगळ्या चौकटीमध्ये बसून त्या ठिकाणी प्रचार केला जातो, पण हा विषय महायुतीचाच भाग आहे आणि ही योजना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण ही मुख्यमंत्र्यांच्याच नावाने। आणि याच विषयावर आम्ही विचारला होता आजचा दुसरा प्रश्न, तो पाहूयात पोल सेंटरवर। आजचा दुसरा प्रश्न काय होता? राष्ट्रवादीच्या लाडकी बहीण जाहिरातीतून शिंदे फडणवीस गायब, महायुतीतल्या अजित पवारांना जास्त फायदा होईल का? यावरती पर्याय होते दोन, होय की नाही। मंडळी, भाजप आणि नाराजी म्हटलं की जी नावं आठवतात त्यात पंकजा मुंडे यांचं नाव आघाडीवर असतं। सध्या त्यांच्यावर पुण्यातल्या कोथरूड, वडगाव, शेरी, शिवाजीनगर आणि बारामतीतील खडकवासला या 4 विधानसभा मतदारसंघांची जबाबदारी आहे आणि त्याचा आढावा घेण्यासाठीच त्या पुणे दौऱ्यावर आहेत। तिथे आज वडगाव शेरी मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांशी त्यांनी संवाद साधला। कार्यकर्त्यांनी त्यांच्या समोरच महायुतीतील मित्र पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसची तक्रार केली। सध्या राष्ट्रवादीचे सुनील टिंगरे इथले आमदार आहेत, मात्र ही जागा भाजपला सुटली नाही तर राष्ट्रवादीचं काम करणार नाही असा इशाराही पंकजा मुंडेंसमोरच भाजप पदाधिकाऱ्यांनी दिला। भारतीय जनता पार्टीमधून आपण सर्वांनी जर आपण एक पत्रजी दिले भारतीय जनता पार्टी मतदारसंघात सगळ्यांची साई केली आहे, तर आपण सर्वांना एक रिक्वेस्ट आहे की आपण आपल्या मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीचं जर आपल्याला उमेदवार भेटला नाही तर आम्ही भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते म्हणून, पदाधिकारी म्हणून आम्ही एनसीपी भारतीय जनता गटाचं काम आम्ही करणार नाही। हे जर सगळ्यांना मान्य आहे तर सगळ्यांनी हात करावा याची विनंती आहे। आणि हे सगळं घडल्यानंतर साहजिकच आमदार पंकजा मुंडे यांच्यावर कार्यकर्त्यांची समजूत घालण्याची वेळ आली। मजबूतीनं काम करण्याची गरज अधोरेखित केली त्यांनी। युतीत काम करताना येणाऱ्या अडचणीही सांगितल्या। हे सांगताना एक प्रकारे आपल्या मनातली व्यथाच पंकजाताईंनी बोलून दाखवली। लाभ मिळाला नाही म्हणून कार्यकर्ता नाराज होत नाही, तर सन्मान न मिळाल्याने नाराज होतो हे सांगायला त्या विसरल्या नाही। पक्षाकडून लाभ नाही झाला म्हणून नाराज होत नाही, पक्षाकडून सन्मान नाही मिळाला तर नाराज होतो। लाभार्थी नाहीच आहे भाजपच्या मुळात कार्यकर्ते। आणि आता जी महायुती झाली आहे त्याने वेगळे आहे, खूप वेगळा अनुभव आहे, कारण शेवटी जेव्हा आपण वेगवेगळे अनुभव घेत असतो तेव्हा नवे अनुभव येतच असतात। आता शिवसेना फुटली, शिंदे साहेब मुख्यमंत्री झाले, आपल्याला जे आयुष्यभर ज्यांना आपण विरोधात मांडलं ते राष्ट्रवादी ते एक गट कुठला आपल्या बरोबर आहे। पण कसं आहे की सत्ता प्रस्थापित करण्यासाठी करावे लागतात, काही गणित बांधावे लागतात, जे वरचे त्यांनी बांधले असावे। आपण नाराज होतोय, आपण म्हणतोय अरे असं झालं, आम्ही हे विरोधात आहे, नॅचरल आहे, नाराजी चुकीची नाही, आम्हाला विचारलं जात नाही, आमच्या सरकार पण आहे, आमचं पण म्हणतंय, हेही सगळं नैसर्गिक आहे। पण तुम्ही विचार करा, प्रधानमंत्री मोदीजी स्वतः भारतामध्ये आमच्या महाराष्ट्राच्या बैठकीमध्ये जे बोलले, त्याच्यानंतर 3 दिवसांनी जर युती झाली, त्या एवढ्या मोठ्या माणसाने सुद्धा काही विषय हाताळले असतील।
मंडळी, महायुतीत भाजप आणि राष्ट्रवादीत जागांचा तिढा वाढत जाणार आणि त्याची झलक इंदापूर, कागल आणि पुरंदरमध्ये पाहायला मिळते. कागलने यात आघाडी घेतली आहे. तिथे महायुतीत राष्ट्रवादीच्या हसन मुश्रीफ यांना जागा सुटणार हे जवळपास निश्चित झालं आणि भाजपकडून जोरदार तयारीत असणारे समर्जित खाडगे अस्वस्थ झाले. अखेर काल त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला. आता तिथे दोन्ही राष्ट्रवादी आमनेसामने असतील. ज्यांच्यामुळे भाजपला आपला मोहरा गमवावा लागला त्या मुश्रीफांनी अल्पसंख्याक कार्ड आता समोर उभं केलं आणि त्याला मोवियानं देखील जोरदार उत्तर दिले. पवारसाहेब हे माझे नेते आहेत, अजूनही माझ्या ते आदरस्थानी आहेत. परंतु मला हे समजत नाही की पवारसाहेब, आता इतकी आम्ही माणसं 45 आमदार गेलो, परंतु पवारसाहेब आणि जयंत पाटील हे माझ्याच मागं, माझ्यासारख्या सामान्य अल्पसंख्याकाच्या मागं का लागले आहेत आणि इतका सातका प्रयत्न का करतायत, त्याचं कोडं मला जास्त आहे. शेवटी कुठल्याही माणसाला आपण कमी लेखत नाही, परंतु पवार साहेब से मेरा बैर नहीं, समर्जित आप तुम्हारी खैर नाही. मी आदरणीय शरदचंद्र पवार साहेबांना जातीवादचा आरोप करताय. हे महाराष्ट्र आपल्याला माफ करणार नाही. पुरोगामी विचाराची चळवळ तुम्हाला माफ करणार नाही. आणि आजच्या माध्यमातून तुम्हाला समर्जी घाडगेला काय बोलायचे तुम्ही बोला, पण शरदचंद्र पवार साहेबांना जे जातीवादचा तुम्ही आरोप केलाय त्याची तुम्ही जाहीर माफी मागितली पाहिजे. मंडळी, महायुतीत जागा वाटपावरून फक्त भाजप विरुद्ध राष्ट्रवादी असा वाद नाहीये, तर भाजप विरुद्ध शिवसेना असा सुद्धा आहे. पुरंदर हवेलीच्या जागेवर शिवसेनेच्या विजय बापू शिवतारे यांचा दावा मानला जातो. ते तिथून 2 वेळा आमदारही होते आणि गेल्या वेळी काँग्रेसकडून पराभूत झाले होते. शिवतारे आणि अजित पवारांचं सख्य आपल्याला लोकसभेच्या वेळीही पाहायला मिळालं होतं. आता ही जागा भाजपला सुटावी अशी मागणी माजी आमदार अशोक टेकवडे यांनी देवेंद्र फडणवीसांकडे केली आहे. जागा मागण्याचा हक्क सर्वांना आहे अशी सावध आणि समजूतदार भूमिका विजय बापूंनी सध्या तरी घेतली आहे. सामान्य माणसांच्या मध्ये नैराश्य निर्माण झाले की हे विकासाचे केंद्रभूत असणारे प्रश्न गेल्या 10 वर्षापासून त्या ठिकाणी सुटलेले नाहीयेत. जर हे प्रश्न सुटायचे असतील तर नक्कीच त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचा आमदार पाहिजे, कारण भारतीय जनता पक्षाचा लोकप्रतिनिधी झाल्यानंतर केंद्राचा निधी हा त्या ठिकाणी मिळू शकेल. ह्या सगळ्या गोष्टीला आता केंद्राचे पैसे लागणार आहेत, राज्य शासनाचा त्याच्यामध्ये मदत लागणार आहे. राज्य शासन कसल्याही परिस्थितीमध्ये त्या ठिकाणी पुन्हा भारतीय जनता पक्षाचंच मुख्यमंत्री त्या ठिकाणी होणार असल्यामुळं आपण सगळ्या जनतेची मागणी ही निर्माण झालेली आहे की भारतीय जनता पक्षाचा आमदार झाल्यानंतर हे सगळे प्रश्न आपले सुटतील आणि आपण जे काही अडचणीत आहोत ते आपली अडचण दूर होईल. तुम्ही कुणाच्या मागणीवरून तुम्ही हे करता? हे बघा, मागण्याचा हक्क सगळ्यांना. जो माणूस सोशल वर्क 40 वर्ष करतोय ना, त्या माणसाला वाटते मला संधी मिळाली. निर्णय कोण घेणार आहे? भाजपचे देवेंद्र फडणवीस, सेनेचे एकनाथ शिंदे, अजितदादा गटाचे अजितदादा, हे निर्णय घेणारे लोक आहेत. मागणी प्रत्येक मतदारसंघात प्रत्येक पक्षाकडून होणार आहे. हे कॉमन फिनोमिना आहे ना, त्याच्यामुळे मागणी केली म्हणून काय चूक झाला असं काही नाही. महायुती ठरवेल. उद्या जर महायुतीने दुसऱ्या कोणाला तिकीट दिलं, महायुतीचं काम मी करेन. मंडळी, लाडकी बहीण योजनेचा सर्वात आक्रमक प्रचार हे अजितदादा करताना दिसत आहे आणि त्याच विषयावर विचारलेल्या प्रश्नावर तुम्ही दिलेल्या काही निवडक प्रतिक्रिया पाहूयात आपल्या मीडिया सेंटरवर. आजचा प्रश्न होता, राष्ट्रवादीच्या लाडकी बहीण जाहिरातीतून शिंदे फडणवीस गायब, महायुतीतल्या अजित पवारांना जास्त फायदा होईल का? होय आणि नाही असे 2 पर्याय होते. एक्सवर काय म्हणतात उज्ज्वल कुमार भारतीय, लाडक्या बहिणी रुपये घेतील पण मत कुणाला देतील याची शाश्वती नाही. लाडकी बहीण योजनेचा कुणालाच फायदा होणार नाही असं म्हणतायत समीर शेख. महायुतीला लाडक्या बहिणीचा फायदा नाही होणार असं सांगतायत किशोर सुंदेच्या. अजित पवारांना फायदा नाही होणार असं म्हणतायत प्रदीप राऊत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.